देवाची चूल सुचवू शकली नाही आणि याने मोठी देवाला भ्रष्ट करायला. अरे खबरदार, या देवळात पाऊल जरी ठेवला तर धर्माची भाषा शिकवून या पवित्र देवळाला आपली वस्त्र करता तुम्ही. आता हे काटेरी शब्द माझ्या या कानावर असह्य व्हायला तो त्याचा जगण्याचा तिटकारा वाटायला लागला मला. जी लोक या राजवर्धनासमोर आदराने मार चुकवायचे आज तेच मला छळ वृत्तीचा समजायला लागले. लोकांच्या नजरा मला अपराधी ठरवायला लागला, अपराधी. परंतु पुरे झाले अपमान. कुलडाव राजवर्धन कुलडाव. परंतु हे सर्व घडतंय त्या प्रभामुळेच. होय, काय तो निर्णय घ्यायलाच हवा मला. कारण की राजवर्धन आज तुझ्यावर अशी पारी आली आहे की तुला काय तो निर्णय घ्यायलाच हवा. हे कुठं गेले? त्यांचं नेहमीच असंच असतं. कुठं गेले असणार? राजू, ए राजू, हा सुद्धा ना. मी सांगितल्याप्रमाणे ही आरती आणि हा ताता बिलकुल पाणी आणलं बघा. जरा लवकर आता पूजा उरकून टाकू. पण काय रे राजू, तू प्रत्येक कामात एवढा उशीर का करतोस? आवाज दिला तर कधी येतच नाही तू. काय सांगू बाईसाहेब, आता वाईटची कमतरता. ते म्हणतात नाही का, बावली आत्मा वेळेचा खात्मा. म्हणून बाईसाहेब मी का म्हणतो, एकदा नाही का या वर्षी मला माझ्यासाठी 2-4 मुली पाहूनच टाका. नाही जमेल 18 वर्षाची 9-9च्या 2 बघा. काय नाही जमतील तर नाही का 6-6च्या 3 बघा. माझा यावर्षी लग्न लावून द्या बघा. काम कसं एकदम एक्सप्रेस गाडीसारखा वेगाने करीन बघा. वा रे वा बैलोबा. अरे लग्नासाठी एवढा झुरतोस का लग्नासाठी? बाईसाहेब लग्नाचं आता होईल म्हणता करून द्यालच. पण आधी नाही का त्या विठ्ठलाची पूजा, नंतर माझ्या लग्नाचा बघू. चला लवकर गेला आता. चल बाबा चल. निघाली. पुरे झाले अपमान. पुन्हा अंगात अपमानित होण्याची शक्ती नाही राहिली माझ्या. आणि तुझी सावली सुद्धा त्या देवळावर पडू देऊ नकोस. नाहीतर देव सुद्धा माझ्यासारखा शापित होऊन जायचा. मालक हे काय बोलता तुम्ही? आपल्या मालकीन म्हणजे साक्षात देवीची मांगल्य मूर्ती आणि त्यांना असं बोलताना तुम्हाला कसं काही वाटत नाही? राजू, तू चुप आहेस. यातलं काय करतं तुला? काय वाजता मी कोणता अपराध केलाय माझ्या हातून सांगा ना. त्याची मला एवढी कठोर शिक्षा देताय हो तुम्ही. हा प्रेमाचे 2 शब्द सोडाच, पण निदान मला वेदना तरी देऊ नका हो तुम्ही. हो का माझी अग्निपरीक्षा घेताय सांगा ना. अगं अग्निपरीक्षा मी घेतोय तुझी. अगं अग्निपरीक्षा तर तू घेतेस माझी, तू. अगं असं वाटतंय तुझ्यासोबत लग्न करून खूप मोठं पाप केलं, पाप. आणि प्रभा, माझ्या अंगी जर असं आलं ना तर तुला मी सोड चिठ्ठी द्यायला सुद्धा मागे पुढे पाडणार नाही. आणि काय अपेक्षा होती का तुझ्याकडून? की पण नाही, माझ्या देहाऱ्यात एक कुंदीपक सुद्धा उचलू शकलीस नाही. आता तर त्या लोकांसमोर मला तोंड टाकायची जागा सुद्धा राहिली नाही. मग माझा घोडा घटून का मारून टाकत नाही हो तुम्ही? मग सर्व समस्या सुटतील हो दोष कुणाचा? न पारखताच तुम्ही वांचोटीचा डाक माझ्या नशीब देताय का हो तुम्ही सांगा ना. तो दोष का माझ्यात आहे का हो? पण हे तुम्ही एक विसरलात. हो टाळी कधी एका हाताने वाजत नाही हो. का विसरलात तुम्ही? ते मला काही सांगू नकोस. अगं हा राजवर्धन देशपांडे जिथं जायचा ना तिथं लोक आदराने मान झुकवायचे. पण आज राजवर्धनावर अशी पाडी आली आहे की त्याला स्वतःची मान खाली घालावं लागत आहे. आणि तेही केवळ प्रवाद तुझ्यामुळे. मालक लहान डोंडी मोठा घास घेतोय, पण अशा लालची शब्द म्हणजे बाईसाहेबाला बोला नका हो. त्यांनी संतान प्राप्तीसाठी नाही ते व्रत केले.
नको नको ते उपास केले, पण पण हा ईश्वर जर निष्ठूर असेल तर त्या बाईसाहेबाचं काय दोष? सांगा ना मला, काय दोष? त्यांना समजून घ्या मला. राजू, अरे पण सांग ना तुझ्या या माऊलीला की कुठेतरी निघून जा म्हणून. निदान साला हिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही होत. अरे काय साला माझं नशीब फुटलं की हे माझ्या नशिबी आली. चला बाईसाहेब जाऊ द्या. मालकाचं बोलणं असा मनावर लावून घेऊ नका. अहो, कोणत्याही व्यक्तीला वाटतं की माझ्या एवढ्या मोठ्या वाड्याचा कोणतरी कुलदीपिक व्हावा, पण हा परमेश्वर जर तुमची परीक्षा बघत असेल तर काय दोष त्यांचं? पण राजू, पण मीच दोषी का म्हणून रे, सांग ना. अरे मला आई व्हावं असं मला वाटत नाही का रे, पण देव सुद्धा एवढा कठोर का झाला रे माझ्या बाबतीत, सांग ना. अरे साधा पुत्र देऊ शकत नाही मला. बाईसाहेब सांभाळा स्वतःला. बाईसाहेब तुमची श्रद्धा वाया जाणार नाही. तुमचा विश्वास असू द्या, तुमच्या कोकाला नक्कीच पाप मिळेल. देवा, हे देवा पांडुरंगा, अरे शांत का झालास तू, सांग ना. अरे तुझ्या देवाला मी रोज निरांजन लावते रे. का का तर तू अंधारात राहू नयेस म्हणूनच ना. पण शेवटी तूच मला अंधारात राहू नयेस रे भगवंता. मालकीन सांभाळा स्वतःला, निघतोय मी. पाया पडते रे. तू मला दुःखाच्या अंधारात लोटून दिलास. मी तुझ्या पाया पडते रे, पण तू माझी लाज राख भगवंता, तू माझी लाज राख. असं तू स्वार्थी होऊ नकोस रे. माझ्या नशिबात पुत्र योग जर नसेल ना, तर तुझी मी कधीही पूजा करणार नाही परमेश्वरा, कधीही नाही. नाही मी जगून तरी काय करू? अरे त्यापेक्षा मला मरण दे परमेश्वरा, मरण दे. बस अगं किती हा तुझा उठहास. अगं तुझ्या कसोटीने तू जिंकलीस. अगं तुझ्या भक्ती समोर मी नतमस्तक झाले. अगं तुझ्या या आज्ञेने माझं हृदय कसं भरून आले. माझा आशीर्वाद आहे बेटा तुला. अगं तुझ्या गर्भातून एक मूल जन्मास येईल आणि तू वाद असल्याचा डाग घुसला जाईल. पण एक कठीण परीक्षा आहे, तुला समोर जावे लागेल. माझ्या नशिबात बाळाचं सुख येणार. खरंच परमेश्वरा, माझ्या नशिबात बाळाचं सुख येणार. मी आई होणार. मी आई होणार. खरंच मी आई होणार. होय, तू नक्की आई होणार. पण तुझ्या गर्भातून जन्मणाऱ्या मोठ्या मुलास तुला वयाच्या 25 वर्षापर्यंत तुझ्या ममतेपासून दूर ठेवावं लागेल. सांग, करू शकशील तू? अगं सांग ना, करू शकशील तू? माझ्या बाळाला माझ्यापासून दूर ठेवावं लागेल. ठीक आहे
दहावी परीक्षा सुद्धा उतरायला मी तयार आहे. होय परमेश्वरा, मी ही प्रभा देशपांडे तुला वचन देत आहे. तथास्तु.